नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुळजाभवानी माता तुळजापूर येथे कशी प्रकट झाली या एका रहस्याचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या भारतामध्ये आदिमाया शक्तीची 108 शक्तिपीठे आहेत। या 108 शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 3.5 शक्तिपीठांपैकी आई तुळजाभवानी ही एक शक्तिपीठ आहे। तुमचं सुद्धा शक्तिपीठ आई तुळजाभवानी हे आहे का? तुमचं सुद्धा कुलदैवत आई तुळजाभवानी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुळजापूर हे धाराशिव पासून 19 किलोमीटर अंतरावरती आहे। तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे। महाराष्ट्रातील हिंदू भाविक भक्तांमध्ये या देवीस विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीमध्ये येथे मोठा उत्सव आणि भक्तांची गर्दी असते। नवरात्र महोत्सवासाठी देशभरातून तुळजाभवानीचे भक्त हे या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंच असून येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावरती वसलेले आहे। या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते। काही काळानंतर त्या ठिकाणी चिंचेची झाडे खूप मोठ्या प्रमाणावरती आले, त्यामुळे त्याचे नाव चिंचपूर झाले। नंतर तुळजाभवानीच्या नावामुळे लोक तुळजापूर असे म्हणू लागले। छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे। कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी, त्रैत्र युगात श्रीरामांसाठी आणि द्वापार युगात धर्मराजांसाठी आणि कलयुगामध्ये छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली अशी ही आपली तुळजाभवानी भक्त तारिणी वरप्रसादिनी आहे। अनेक प्रदेशांमधून विविध जातीपंथाचे भाविक येथे येत असतात। अहो, एवढेच नाही तर मातेचे भक्त भारतातच नाहीत तर परदेशात सुद्धा आहेत। प्रेक्षकांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आई तुळजाभवानी तुळजापूर या ठिकाणी कशी आली याची एक कथा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कृतयुगांमध्ये कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले आणि त्यांची पत्नी अनुभूती अत्यंत सुंदर रूपसंपन्न आणि ती खूप पतिव्रता होती। सुदैवाने तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले, परंतु त्यांचा संसार फार काही काळ टिकला नाही, कारण कर्दम ऋषींनी लवकरच त्यांचे निधन झाले आणि त्यामुळे त्यांची पत्नी माता अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला। परंतु आपल्या अल्पवयीन पुत्राला मागे ठेवून पतीसोबत सहगमन करू नये असे तेथीलच एका ऋषीमुनींनी अनुभूती यांना सांगितले। त्यामुळे अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुग्रही सोडून ती नेरू पर्वताजवळील असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरामध्ये गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली। तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम आणि रूपसंपन्न सौंदर्यावरती भाळला। ती तपश्चर्या करत असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला। त्याच्या मनामध्ये पापवासना निर्माण होऊ लागली आणि त्याने तिला स्पर्श केला, त्यामुळे तिची समाधी भंग पावली आणि त्या दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला। त्यासाठी त्या दैत्याच्या तावडीतून आपली सुटका करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली आणि तिने दैत्याशी युद्ध केले। युद्धाच्या ठिकाणी दैत्य हे महिषासुराचे रूप घेऊन आला, तेव्हा देवीने त्रिशूलाने त्याचे शिर वेगळे केले। ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले। कालांतराने त्वरिताचे तुळजा व त्याच्या पुढे तुळजा झाले। गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती
गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसलेला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र आणि डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी पूजा 3 वेळा केली जायची, परंतु आता सकाळ संध्याकाळ अशी 2 वेळेस देवीची पूजा केली जाते. गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवलेला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीची न्हाणी घर आहे. भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हे हेमाडपंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. हे पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. इथे देवी आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे या तीर्थावरती धावून आल्यामुळे यांचा एक कल्लोळ झाला आणि या कारणामुळेच या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे म्हणतात. या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ आहे. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो. त्याचप्रमाणे श्री दत्तांचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे आणि तिथून पुढे गेल्यावर अमृतकुंड लागतो. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे. येथे सिद्धिविनायक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटामधील एका डोंगर माथ्यावर आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.